परिसरातल्या एकता नगरमध्ये काल जे पाणी शिरलेलं होतं त्यामुळे अनेक दुकानांचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। काल सुद्धा आपण इथली परिस्थिती पाहिली की किराणा दुकान जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं होतं आणि आपण पाहतोय की दुकानांमधलं हे सगळे साहित्य जे आहे आपण पाहतोय की तांदूळ असेल, त्याचबरोबर हे सगळे जे डब्बे खरं तर किराणा मालाचे आहेत त्या सगळ्या डब्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं, कारण संपूर्ण दुकानच पाण्याखाली होतं। त्यामुळं सगळ्यांमध्ये हे सगळं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। आपण पाहतोय अशा पद्धतीनं हे पाणी जे आहे सगळं साहित्य त्यांना टाकून द्यावं लागतंय। किती नुकसान झालंय तुमचं? आमचे कमी 8-10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता काहीच नाही राहिलेलं आहे आमचं शिल्लक। कधीपासून तुमचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे? आमचे 10 वर्षापासून किराणाचा व्यवसाय आहे। आधी पाणी 2 वर्षात नाही आलं होतं, पण यापूर्वी जास्त चाललंय। म्हणजे पहिल्यांदाच झालंय हे सगळं? पहिल्यांदाच झालंय एवढं। काहीच राहिलं नाही साहित्य? काय साहित्यच नाही, सगळे बाहेर टाकलं। 2 टेम्पो भरून काल बाहेर टाकलं। आता बघा दुकान अख्खी मोकळी आहे, काहीच नाही राहिलेलं आहे त्याच्यामध्ये। टाकून देण्याशिवाय पर्यायच राहिला नाही? पर्यायच नाही ना, त्याची वास मारतं ना। 2 दिवस सगळं तांदूळ बिंदूळ डाळी कडधाणे सगळे सडलेले आहे, हे सगळे भिजलेले आहे, अख्खं बाहेर टाकलेलं आहे। किराणा मालाचं दुकान जे आहे आपण पाहतो की अशा पद्धतीने हे सगळे साहित्य जे आहे ते टाकून द्यावं लागतंय। घरातलं साहित्य जे आहे ते सुद्धा नागरिकांना बाहेर आणावं लागतंय आणि इथली भीषण परिस्थिती आहे। खरं तर नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालंय, त्यामुळे लवकरात लवकर मदत जी आहे ती इथल्या व्यावसायिकांना व्हावी अशी मागणी इथले खरं तर स्थानिक व्यावसायिक करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।